श्रीरामपूर शहर नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या उत्तर नगर जिल्हा अर्थात श्रीरामपूर विभागामध्ये जी CIMS प्रणाली आहे ती आपण सध्या गुन्हेगारांचा डाटा जतन करण्याच्या दृष्टीनं आणि अद्ययावत करण्याच्या दृष्टीनं आपण फीडिंग त्या दृष्टीनं सर्व मागील 10 वर्षातील गुन्हेगारांचं करत आहोत. यामध्ये एका क्लिकवर कोणत्याही गुन्हेगाराचं नाव टाकलं तरी त्या गुन्हेगारावर मागील 10 वर्षामध्ये किती गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावरती यापूर्वी कोणत्या कारवाया झालेल्या आहेत, ती सर्व आपल्याला मिळणार आहे. तो डाटा आपण सध्या अद्ययावत करत आहोत. याशिवाय जो बेसिक प्रश्न आहे, आत्तापर्यंत श्रीरामपूर शहरातील जे गुन्हेगारी टोळ्या आहेत किंवा ज्यांचे संघटित गुन्हेगारी प्रवृत्तीनं जे गुन्हे करत आहेत, संघटितपणे किंवा सिंडिकेटच्या स्वरूपाने गुन्हे करत आहेत, अशा गुन्हेगारांच्या एकंदरीत 8 टोळ्या आपण आयडेंटिफाईड केलेल्या आहेत. त्यांचं पूर्ण डोजियर आपण तयार केलेलं आहे. त्यांची हिस्ट्री, त्यांच्यावाले आर्थिक स्रोत, त्यांचा मित्रपरिवार, त्यांच्याकडे असणारे वाहनं, त्यांचे निवासस्थानं, या सर्व बाबतची माहिती आपण अद्ययावत केलेली आहे. आणि याच्या आधारे आपण आत्ता 2 प्रस्ताव जे आहेत टोळी तडीपारीचे आपण यापूर्वी पाठवलेले आहेत, याच महिन्यामध्ये पाठवलेले आहेत. या चालू महिन्यातसुद्धा आणखी प्रस्ताव त्या दृष्टीनं आपण पाठवत आहोत. आणि त्याचाच आधार घेऊन जे मगाशी मी सांगितलं की भारतीय नागरिक संहिता कलम 111चा वापर करून या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई आपण प्रस्तावित करत आहोत. एकंदरीत या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये लहान मुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय आणि हल्ल्यांमध्ये लहान मुलं सापडतात. नेमकी आता याच्यावर कसं अंकुश ठेवणार? आता हा एक कॉमन ट्रेंड सध्या जे काही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत सर्वत्रच, फक्त आपल्या इथेच असं म्हणता येणार नाही, परंतु सर्वत्रच हा दिसून येत आहे की जे कोणी मुख्य गुन्हेगार आहेत त्यांनी पडद्यामागे राहायचं आणि लहान मुलांना पुढे करून गुन्हेगारी कृत्य करायचे. त्या माध्यमातून जो ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आहे त्या माध्यमातून लहान मुलांना कायदेशीर प्रक्रियेमध्ये जे काही प्रोटेक्शन दिलेलं आहे त्याचा गैरवापर आपण म्हणूया तो करण्याचा प्रकार सध्या काही अंशी वाढीस लागलेला आहे. परंतु या दृष्टीनं आम्ही नक्की पडताळणी करणार आहोत आणि जर कोणी माफिया किंवा कोणी संघटित व्यक्ती या मुलांना या कृत्यात आणत असेल तर त्यामध्ये सुद्धा ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमध्येच नव्याने ही कलमं आहेत नव्याने म्हणण्यापेक्षा पूर्वीच ही कलमं आहेत की कोणत्याही बालगुन्हेगाराला जो कोणी वयस्कर व्यक्ती गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करेल त्यालासुद्धा त्यामध्ये शिक्षा नमूद केलेली आहे आणि त्या कायद्याचा यापुढे आम्ही बारकाईने अभ्यास करून वापर करणार आहोत. या ठिकाणी पालकांसमोर एक तक्रार करण्यात आली की मोठ्या प्रमाणात जे आहेत गावठी पेट्टे वगैरे श्रीरामपुरात आढळून येतात. या संदर्भात एक कारवाई करणार आहात? आपल्याला सर्वांना माहिती असेल की मागच्या वर्षी आपण श्रीरामपूर शहरामध्ये 2025मध्ये साधारणपणे 17च्या वर 325 किंवा अवैध अग्निशस्त्राबाबतच्या कारवाया केलेल्या आहेत. चालू वर्षीसुद्धा आत्तापर्यंत माझ्या मते एक 10-11 कारवाया यामध्ये झालेल्या आहेत. आणि जशी माहिती मिळत आहेत मग ती कोणत्याही माध्यमातून असो, गोपनीय सोर्सेसकडून असो, अन्य गुन्हेगारांकडून असो, साक्षीदारांकडून असो किंवा नागरिकांकडून असो किंवा आमच्या पोलीस अधिकारी अंमलदारांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून असो, त्याबाबत आम्ही तात्काळ त्या बाबीची शहानिशा करून या कारवाया करत आहोत. याच महिन्यामध्ये आपल्याला आठवत असेल की आम्ही साधारणपणे एक 17 ते 18 आरोपींचे सर्च वॉरंट देखील रीतसर प्राप्त केले आणि त्या सर्च वॉरंटच्या माध्यमातून किंवा ज्याला घरझडती वॉरंट आपण म्हणतो, वाहन झडती वॉरंट म्हणतो, ते आपण प्राप्त केले आणि त्यामधूनच आपल्याला एक अग्निशस्त्रसुद्धा मिळालं आणि त्या अनुषंगाने आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे. या ठिकाणी आणखी एक बाब समोर आली की या ठिकाणी गुन्हेगारी टोळ्यांना मदत करणाऱ्या पोलिसांवर देखील ॲलिगेशन झाले. काल ते पोलीस अजूनही त्याच पोलीस ठाण्यांमध्ये आहेत. त्यांच्या संदर्भात काय करतात? बरोबर आहे, असे काही ॲलिगेशन्स नागरिकांकडून, काही लोकप्रतिनिधींकडून आमच्याकडे आलेले आहेत. त्याबाबतची आम्ही नक्की शहानिशा करत आहोत आणि पोलीस अधिकारी किंवा अंमलदार कुणी असो, जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात असेल किंवा त्यांना कोणत्याही तऱ्हेची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करताना मिळून येत असेल तर त्याबाबत नक्की जी काही प्रशासकीय कारवाई आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्तरावरची जी कारवाई आहे ती नक्की आम्ही करणार आहोत. आणखी एक महत्त्वाची बाब की कालच समोर आले की अंमली पदार्थ संदर्भात एक मोठं अभियान चालू आहे आणि त्या अभियानात 2 महाविद्यालयांची नावे म्हणजे कारवाई करण्यात आली. कोणती महाविद्यालय होती आणि काय नेमकं? त्याबाबत आम्ही पडताळणी करत आहोत, परंतु त्या दृष्टीनेच हा प्रोग्राम आपण राबवलेला आहे. शासनाच्याही तशा मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यामध्ये आम्ही स्वतः आमचे जे अधिकारी आहेत पोलीस स्टेशनचे
त्यांनासुद्धा ब्रीफिंग करून या ठिकाणी आम्ही पाठवत आहोत आणि त्या विद्यार्थिनी असतील, मुलं असतील, तिथले प्राध्यापक असतील, त्यांच्याशी चर्चा करून जर या बाबींमध्ये तथ्य असेल तर नक्की पुढील कारवाई करणार आहोत. शहरातील अवैधरित्या कॅफे चालत होते त्यावर एक चांगली कारवाई आपण केली आहे. मात्र ते कॅफे जे आहेत ते यापूर्वी देखील आता रेल्वेच्या हद्दीमध्ये अतिक्रमणित आहेत. म्हणजे जसे शिर्डीला राहतेला नगरमध्ये जे अशा ठिकाणावर बुलडोझर झाला किंवा ते दुरुस्त करणार अशी काही कारवाईचे प्रस्ताव आपण देणार आहात का? कारण यापूर्वी देखील आपल्या माध्यमातून काही लॉजेसला सील देखील करण्यात आलं. आपल्याला माहिती असेल यापूर्वी आम्ही आदर्श लॉज जो आहे त्या ठिकाणी वेश्या व्यवसायाची रेड केली होती आणि जो पिटा ॲक्टच्या सेक्शन 18मध्ये प्रोव्हिजन आहे की जर सार्वजनिक ठिकाणापासून 100 मीटरच्या अंतरावर जर कोणी असा गैरप्रकार करत असेल तर तो कार्यालय असेल, ते ठिकाण असेल, हॉटेल असेल, लॉज असेल, तो सील करण्याची प्रोव्हिजन आहे. त्यानुसार तो सील करण्यात आलेला आहे. यापूर्वी आम्ही रेल्वे प्रशासनाला त्यांच्या हद्दीतील अवैध अतिक्रमणं काढून घेण्याबाबत पत्रव्यवहार, लेखी पत्रव्यवहार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात आलेला आहे. आम्ही आत्तासुद्धा जे काही जागा मालकी असणाऱ्या विभाग आहेत, मग रेल्वे आहेत, पालिका आहेत, जलसंपदा विभाग आहे, त्यांना त्यांच्या जागांवरील अतिक्रमण काढून घेण्याबाबत रेल्वेला ऑलरेडी केलेलं आहे, पण अन्य प्राधिकरणांना पत्रव्यवहार करणार आहोत. अरे तो एकटाच विचारू राहिला, बाकीचे झोपतील ना, बाकीचे झोप लागेल. अच्छा, कॉमन आहे का? बरं बरं. ज्या महाविद्यालयाच्या परिसरात ज्यांना गुन्हेगारी टोळीचा वावर होता त्याच ठिकाणची 2 सीड्या चोरी गेली, त्याला 1 महिना झाला. त्याचा अजून तपास लागला नाही. त्याबद्दल काल पालकमंत्र्यांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला. काय सांगू? DVR चोरीला गेलेला आहे, तिथले CCTVचा DVR आणि काही कॅश तिथून चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास आपण करत आहोत. त्यामध्ये जो काही तांत्रिक तपास आहे तो बाकी आहे. अजून त्यातले आरोपी उघड झालेले नाही. ते आरोपी तपासांती उघड झाल्यावर त्याविषयी आपल्याला वेगळं ब्रीफिंग आम्ही करतो. आणि तुम्ही जे छापा पोलिसांनी टाकला होता त्याच्यातला त्या ठिकाणी एका मुलीचे वगैरे सापडली होती. ती मुलगी 3 महिन्यापासून बेपत्ता आहे. पोलीस तिला पकडण्याची यशस्वी झाले नाही असा आरोप प्रकाशित त्यांनी परवा पत्रकार परिषदेत त्याला तुम्ही घ्या. बरोबर आहे, 3 महिने इतका कालावधी नाही झालेला, परंतु माझ्या मते 1 महिना झालेला आहे. त्यातली जी पीडित अल्पवयीन मुलगी आहे ती मुलगी अद्यापपर्यंत आपल्याला मिळून आलेली नाही. आमचं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमधील काही स्टाफ व्यक्तीच्या आमच्या कार्यालयाकडील सायबर सेल, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडील LCB पथक, तिथलं सायबर सेल यामध्ये काम करत आहे आणि अतिशय गांभीर्यानं त्या मुलीचा शोध घेण्यासाठी, कारण गुन्ह्याचं स्वरूप सिरियस आहे आणि त्यामुळे त्या मुलीचा शोध घेऊन तिचा जबाब नोंदवून त्यातील पुढील तपास आपण करणार आहोत. श्रीरामपूर शहरामध्ये MD ड्रग्स मोठ्या प्रमाणात येतं आणि ते जिल्हाभर वितरण केलं जातं असं म्हटलं जातं. या अनुषंगाने जे मेडिकल असेल त्याच्यासोबत ते कारवाई होत आहे आणि मेफेडोन मोठ्या प्रमाणात येत आहे. MDची मागे आपण एक कारवाई केलेली आहे, परंतु त्यामध्ये व्यावसायिक मात्रामधलं MD मिळून आलेलं नाही, परंतु गुन्हा दाखल करून आरोपी अटक केलेले आहेत. याबाबतसुद्धा फार मोठी कारवाई आपण करू शकलो नाही, परंतु जी मगाशी मी बोललो की माहिती काढून नागरिकांकडून सुद्धा मिळालेल्या माहितीवरून जर असे कुठे त्याचा वापर होत असेल, कब्जात बाळगलेला असेल तर ती कारवाई आपण करणार आहोत. संलग्न असा प्रश्न आहे की MIDCमध्ये देखील असं संशयास्पद एका कारखान्यामध्ये छापा मारला गेला होता. फार मोठ्या प्रमाणात कोट्यावधीचा त्याचे संशयास्पद अंमली पदार्थ मिळून आले. त्याचा तपास कुठपर्यंत आलेला आहे? त्या गुन्ह्याचा तपास करून त्याचा दोषारोप न्यायालयामध्ये सादर झालेला आहे. त्यामध्ये बाहेर जिल्ह्यातील एक आरोपी वॉन्टेड आहे. त्या आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोप आपण सादर करणार आहोत. परंतु जे मुख्य अटक आरोपी आहेत 4 किंवा 5 एक्झॅक्ट मला सांगता येणार नाही, पण 4 किंवा 5 आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध अटक करून दोषारोपपत्र सादर केलेलं आहे. नशेची इंजेक्शनासंदर्भात आतापर्यंत जेवढ्या कारवाई झाल्या त्याच्यामध्ये ते कुरिअरनी मागवले बऱ्याचदा आढळून आलेलं आहे. बरोबर. आपण किती कुरिअर कारवाई केली आणि प्रिकॉशन म्हणून काही त्यांना नोटीस सगळ्या कुरिअरवाल्याने दिलेल्या आहेत. बरोबर आहे. यामध्ये आपण थेट कुरिअरवाल्यावर गुन्हा दाखल केलेला नाही, कारण त्याचा तो एक त्यामध्ये जो
ज्या ज्या गुन्ह्यांमध्ये कुरिअरच्या माध्यमातून आलेला आहे, ते इंजेक्शन्स असेल, ऑइल्स असतील किंवा ड्रग्ज असेल, ते त्याने त्या गुन्ह्यामध्ये सामील होऊन तो त्या गुन्ह्यात सामील आहे असं निष्पन्न झालेलं नव्हतं. एक व्यावसायिक पार्ट म्हणून त्याच्याकडे ती डिलिव्हरीसाठी ते पार्सल आलेलं आहे आणि त्याने ते इथे आणून दिलेलं आहे. किंबहुना एक उदाहरण असंही पण आहे की एका कुरिअरवाल्यानेच काहीतरी संशयास्पद वस्तू आहे असं आम्हाला कळवलं होतं. त्यामुळे आपण त्यामध्ये अद्याप तरी थेट कुरिअरवाल्यांना आपण आरोपी केलेलं नाही, परंतु त्यांना आपण अशी समज दिलेली आहे की कोणतंही पार्सल जर आपल्याकडे येत असेल आणि त्या पार्सलवर पूर्ण पत्ता नसेल, केवळ काही पहिलं नाव आहे किंवा केवळ नंबर आहे, त्या नंबरवर कॉल करून कोणी घ्यायला येत आहे, तर त्याबाबत पोलीस स्टेशनला कळवा असं आपण सर्वांना सूचित केलेलं आहे. आणि त्यामधूनच जी मी मगाशी एक कारवाई बोललो की डिलिव्हरी ज्याला द्यायची आहे त्याची ओळख लपवण्याचा प्रयत्न त्यामधून झालेला होता. फक्त फोन नंबरवरून आणि कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन थ्रू ते पार्सल आलेलं होतं. त्यामधून त्या नंबर धारकाला जो कोणी घ्यायला आला त्याला आपण त्यामध्ये आरोपी केलेला आहे, अटकही केलेली आहे आणि त्याचा पुढचा तपास पण आपण केलेला आहे. शाळा कॉलेजेस परिसरामध्ये जे ड्रग्ज विक्री होते त्या संदर्भात काही आपण नियोजन केलेले आहे? बरोबर आहे. आपण आता ही जी मोहीम आपण 21 तारखेला ज्या शहरातील सर्व मोठ्या शाळांना आपण बोलावलेलं आहे, आपलं नियोजन आहे की साधारण 3000च्या पुढे विद्यार्थी त्या ठिकाणी येतील. त्या सर्वांना आपण त्याबाबत अवगत करणार आहोत. त्यांना काही हेल्पलाईन नंबर आपण देणार आहोत. इमर्जन्सीमध्ये कोणत्या नंबरवर कॉल करावा त्याबाबतसुद्धा त्यांना आपण माहिती देणार आहोत. आणि त्या माध्यमातून नक्की आम्हाला खात्री आहे की या विद्यार्थ्यांकडून असं काही रॅकेट असेल, असा प्रकार कोणी करत असेल तर त्याबाबतची माहिती नक्की आमच्यापर्यंत यायला मदत होणार आहे. श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डीसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अजूनही काही आरोपी फरार आहेत. त्याबद्दल देखील पोलिसाच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. अशा गुन्हेगारांच्या तपासाकरता काही यंत्रणा असणार आहेत का? बरोबर आहे. पूर्ण उत्तर नगरमध्ये जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्याविषयी आपण संपूर्ण गुन्हेगारांचा डाटा आपण दर महिन्याला अद्ययावत करत असतो. LCBची टीमसुद्धा त्यामध्ये काम करत असते. वेळोवेळी जे काही ऑल आउट ऑपरेशन्स असेल किंवा कोम्बिंग ऑपरेशन असेल त्या माध्यमातूनसुद्धा अशा आरोपींचा आपण शोध घेत असतो. आणि जे काही असे आरोपी आणखी जास्त गंभीर गुन्ह्यातील आहेत त्यांच्याविषयी त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्याची जी प्रक्रिया आहे रीतसर, त्या प्रक्रियासुद्धा आपण सध्या सुरू केलेल्या आहेत.